उच्चभ्रू लोकांच्या पार्टीमध्ये वापरला जाणारा एमडी ड्रग्जची तस्करी एलसीबीच्या पथकाने नागपूर सुरत महामार्गावर उधळली आहे। या कारवाईत 10,40,000 रुपये किमतीची सफेद रंगाची एमडी ड्रग्ज पावडर, 7 लाख रुपये किमतीची हुंडई कंपनीची कार क्रमांक GJ16DS0314, 11,000 रुपये किमतीची 3 मोबाईल फोन असा एकूण 17,51,000 रुपये किमतीचा मुद्देमाल एलसीबीच्या पथकाने जप्त करत मालेगाव व राजस्थान येथील दोघांना बेड्या ठोकत गुन्हा दाखल केला आहे। धुळ्यात या एमडी ड्रग्जचा खरेदीदार कोण याचा तपास एलसीबीचा पथक करत आहे। संबंधित आरोपींनी अनेक वेळा धुळ्यात हा एमडी ड्रग्ज विकल्याची कबुली पोलिसांना दिली आहे। सय्यद आतिक सय्यद रफीक वय 37 वर्ष, राहणार आग्रा रोड मालेगाव। मजहर खान युसुफ खान वय वर्ष 33, जिल्हा बांसवाडा राजस्थान अशा दोघा आरोपींना एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे। जळगावहून धुळ्याकडे येत असताना एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केली आहे। अशी एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की धुळे शहरामध्ये एमडी हा जो सिंथेटिक ड्रगचा प्रकार आहे हा एका ठिकाणी येणार आहे। त्या अनुषंगाने आपण फिल्डिंग लावली असता 2 इस्मांना आपण ताब्यात घेतलेले आहे। त्यांची नावं अशी आहेत की सय्यद आतिक सय्यद हा 37 वर्षाचा आहे, हा मालेगावचा राहणार आहे, आणि मजहर खान युसुफ खान हा 33 वर्षाचा आहे, हा राजस्थानचा राहणार आहे। या दोघांना आपण ताब्यात घेतल्यानं त्यांच्याकडनं जवळजवळ 106 ग्रॅमची एमडी हा सिंथेटिक ड्रग आपल्याला मिळालेला आहे। एक 4 व्हीलर गुजरात पासिंगची वाहन देखील आपल्याला त्यावेळी मिळालेलं आहे। 2 मोबाईल फोन आपण जप्त केलेले आहेत। आता तांत्रिक त्याच्यामध्ये परीक्षण करून हा नेमका एमडी कोणासाठी इथं आला होता आणि त्याचा यूज काय होणार होता, या अगोदर किती ठिकाणी आपल्याकडे एमडी धुळ्यामध्ये आलेला आहे याचा तपास आपण करणार आहोत। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंडे, संजय पाटील, पोलीस अंमलदार राहुल सानप, पवन गवळी, आरिफ पठाण, देवेंद्र ठाकूर, प्रकाश सोनार, जगदीश सूर्यवंशी, अमोल जाधव आदींच्या पथकाने केले आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।